1972 सालापासून SC ST बहुजन गायरानधारक गेली 1972 वर्षापासून आज तागायत जमिनी कष्ट करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत। परंतु वेळोवेळी तहसीलदार, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन कुठलेही सरकारने आतापर्यंत कुठली कारवाई केलेली नाही। आमची मागणी आहे की आम्हाला सातबारा मिळण्यात यावा। आज भी भिल्ल, पारधी व भटके विमुक्त जाती आज दऱ्याखोऱ्यामध्ये झोपड्यामध्ये राहत आहेत। त्यांची बिकट परिस्थिती झालेली आहे। अनेक प्रश्नावर आम्ही या लोकांसाठी प्रयत्न करीत आहोत, पण कुठल्याही आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बीड जिल्ह्यातले 6 आमदार, आमचं या 6 आमदाराला काय मतदान नाही का? बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी 60,000 मतदान गायरानधारकाचं आहे। माझी त्या आमदारांना विनंती आहे की प्रत्येक मतदारसंघातल्या आमदारांनी आमच्या गायरानधारकाचा विधान परिषदेमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रश्न त्यांनी लावून धरावा व आम्हाला त्यांनी सातबारा देण्याची ही ग्वाही द्यावी। आता येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जो आमदार आमचा प्रश्न उचलणार नाही, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्ही त्या आमदाराच्या जो उमेदवार उभा राहील त्याला आम्ही दाखविल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे। आता जी महाराष्ट्रामध्ये आपल्या अतिवृष्टी झालेली आहे, त्या अतिवृष्टीमध्ये प्रत्येक आमदार शेतकऱ्याच्या बांधावर व्हाटग्याने फिरतोय, पण आमच्या गायरानधारकाच्या जमिनीमध्ये खरडून गेल्यात, परंतु त्याचं आमच्या काही लक्षामध्ये घेत नाही। आमच्या सुद्धा जमिनी खरडू गेलेल्या आहेत। आमची जी उपजीविका होती त्याच्यावरती ती आमची पूर्ण नष्ट झालेली आहे। आम्हाला सुद्धा ह्या शासनाने व या राज्यकर्त्यांनी आम्हाला सुद्धा गायरानधारकाला अतिवृष्टीची मदत आमच्या खात्यामध्ये जमा करावी ही आमची शासनाला मोठी विनंती आहे। उद्या दिनांक 15/10 रोजी 11:30 वाजता शिरूर तहसील कार्यालय यांना निवेदन दिलेलं आहे की पद्मावती आनंदगाव तलावामध्ये गायरानधारक आम्ही जलसमाधी घेत आहोत, कारण की आमचे तात्काळ जमिनी वाहून गेलेल्या आहेत, त्याचे पंचनामे करावे। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी 11:30 वाजता 15 तारखेला जलसमाधीचं निवेदन तहसीलदार शिरूर पोलीस स्टेशन यांना दिलेलं आहे। जोपर्यंत आमचा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही तळ्याच्या बाहेर निघणार नाहीत ही सुद्धा आमची विनंती आहे। मी राधाकिशन भानुदास तुपे, माजी सरपंच पिठ्ठी, तालुका पाटोदा, गेली 20 वर्षापासून गायरान बहुजन हक्क परिषद मराठवाडा याच्यावरती मी 20 वर्षापासून काम करीत आहे आणि हा लढा शेवट मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हा लढा चालविणार आहोत, एवढी माझी सरकारला विनंती।